सामन्यात सामनावीर हा किताबासाठी त्यांच्याच वडिलांच्या मार्फत स्मरणार्थ आपण बघतोय सामनावीर हा किताब देण्यात आला, ट्रॉफीज देण्यात आल्या. सन्माननीय आर के एंटरप्राइजेसचे रणजित किणी यांच्या मार्फत आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी चषक बघतोय. तसेच मोहन रवींद्र पाडल यांच्या मार्फत या 19 स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची रोख देणगी आलेली आहे. त्यांचा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. अंतिम सामना तुमच्या समोर येतोय, मनापासून आनंद झाला. मगाशी आपण ड्रोन कॅमेराचं थेट प्रक्षेपण पाहिलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं ते कॅमेरावर पाहिलंय. जेटीसी लाईव्हचं देखील मनापासून हार्दिक आभार आहेत. आमचे दोन्ही पंच, एका बाजूला आपण बघतोय ललित भोईर बंड्या, तसेच दुसऱ्या बाजूला बघतोय मॉन्टी घोडेकर. अप्रतिम कामगिरी थ्रूआउट या स्पर्धेदरम्यान झालंय. तसेच साहेबांकडून देखील अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी झालंय. जुचंद्र शाखा नेहमीच मदत असते, जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा जुचंद्र शाखा सन्माननीय किरण म्हात्रे यांच्या मार्फत असतात. मात्र या मैदानावर स्पर्धा करणं भरपूर सोपी गोष्ट आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मात्र तरी सुद्धा रॉकर्स बॉईजचं मी मनापासून कौतुक करीन. त्यांची एकी त्यांनी दाखवलंय. भले आम्ही किती वाजताही उठो, मात्र आम्ही स्पर्धा अतिशय चांगली करणार, हा त्यांचा एकदा त्यांच्यासाठी मनापासून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू रॉकर्स बॉईज. चला पुन्हा एकदा लक्ष वेधतोय या सुंदर मैदानामध्ये. श्रद्धांजली चषक 2021 तुम्ही बघताय. अतिशय सुंदर आयोजन आणि हा सेटअप आपण बघतोय. प्रार्थना केली जाते आपण बघतोय. वसई कोळीवाडा हा संघ नेहमीच प्रत्येक सामन्या अगोदर ही प्रार्थना करत असतो. त्यांचे हे रिच्युअल्स आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक क्षेत्रात वावरताना तुमचं काहीतरी एक असं सबमिशन पॉइंट्स असतात आणि ते सबमिशन पॉइंट्स दाखवताना निश्चितच कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नका असंच सांगेन मी. कारण यशस्वी व्हायचं असेल तर समोरचा काय करतोय याच्यापेक्षा मी काय करतोय या गोष्टीवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. यशाची पहिली सुरुवात ही तुमच्या पावलाने होत असते. या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष वेधलं आणि स्वतःमध्ये ती गोष्ट अंगीकारली तर निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यामुळे निश्चितच आतापर्यंत या मालिकेत या दोन्ही संघांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली ती निव्वळ आणि निव्वळ न भूत भविष्यती आहे. कारण आपण कालचा दिवस पाहिला होता, वसई कोळीवाडा संघाने गाजवला होता. अंतिम खास करून त्या एकूणच शेवटच्या सामन्यामध्ये एकविरा नायगाव संघाला त्यांनी पराभूत केलं होतं आणि आज ते या मालिकेत आहेत. आणि आपण मगाशी बघितलं या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी निश्चितच बापाणे संघाला अतिशय सहजी पराभूत केलं. याचं कारण त्याच्या सगळ्या क्षेत्रात अप्रतिम कामगिरी, गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही विभागात निश्चितच आपण बघितलं बापाणे संघाला त्यांनी पराभूत केलं आहे. अंतिम सामना 4 षटकांचा सामना. आघाडीवर आहे तो म्हणजे नितेश आणि 9 सेकंडला तुषार. गॅटिंग मानकर, पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे, ऑन साइडला चेंडू फिरकवलाय. चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. गुड कलेक्ट अँड थ्रो. मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे बापाणे संघाला 3 पारितोषिक आणि 3 वेगवेगळे दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. मनापासून आनंद आहे. यावेळेला हा चेंडू उडवला, अधिक चांगल्या पद्धतीने पडतो. आपण रिप्ले पाहू शकता. अतिशय चांगलं टेलिकास्ट जेटीसी मार्फत इथे बघायला मिळतंय. हा चेंडू वर पिच केला होता, रेषेमध्ये जबरदस्त होते आणि जवळजवळ लांब होता. मात्र तरी देखील तो आवाक्यात का आला, कारण नजर आणि हँडवर्क याचा अतिशय चांगलं समन्वय इथे साधला जातोय. इथे 6 धावा मिळत आहेत. त्या 6 धावांनी संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. तर बघा, हा आहे आमचा मोगली.
तोच आहे आमचा बंगाली, ज्यांना कालपासून मी बघतो या माणसाला जबरदस्त पाण्याची व्यवस्था त्यांनी केलंय. 3 दिवसापासून निश्चितच तो अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय आहे आणि नक्कीच हा माणूस देखील तुम्हाला लोणावल्याला दिसणार आहे. यावेळेला ऑन साइडला चेलण्याचा प्रयत्न, आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी आहे, वाईटचा इशारा होतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. घडी बाद एकही नाहीये, चांगली सरासरी आणि निश्चितच या 4 षटकामध्ये मगाचा सामना मरुवाई संघाने पाहिला असेल की ज्या पद्धतीनं वसई कोळीवाडा संघ गोलंदाजी करतोय त्यांच्या समोर 45च्या पलीकडे टार्गेट ठेवावंच लागेल. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांची नजर दिसते. कटिंग मानकर, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. मात्र तितका स्टायलिश फटका डाऊन द ग्राउंड बघायला मिळतोय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू उचलेपर्यंत 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना दिसतील. थोडासा खरा थ्रो झालाय आणि तिसरी धाव इथे पूर्ण होईल का? तुषारचं लक्ष नव्हतं कॉलकडे आणि नितेश जो आतापर्यंत या मालिकेत घातक कामगिरी करत होता तो मात्र इथे आपण बघतोय 1 धाव काढून बाद होईल. याचं कारण तो 4थी धाव घेताना बाद होतोय. जबरदस्त ऍक्शन आणि अंतिम सामना आहे का नाही, अशा प्रकारचे ऍक्शन आपल्याला पाहायलाच मिळतील आणि ती एक काळाची गरज आहे. ऍज अ क्रीडा रसिक जे काही इथे प्रेक्षक उपस्थित आहेत, जे काही प्रेक्षक आम्हाला युट्यूबवर बघताय जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून तसेच सिग्नेट केबलच्या माध्यमातून, ते देखील हीच अपेक्षा करत असतील की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा आणि एक धमाकेदार सामना व्हावा. आणि तशीच लढत आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 11. गडी बाद झाला 1. दाऊल शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना. डीजे तुला कमी वेळ देईन मी मित्रा, सॉरी. मागच्या 10 वर्षात मी भरपूर डीजे वाले बघितलेत वेगवेगळ्या स्टाईलचे. तीन चेंडू संपलेले आहेत. स्ट्राईक वर दाऊल शेख असणार. गॅडिंग मानकर मारा करण्यासाठी सज्ज आहेत. एक अतिशय चांगले गोलंदाज अष्टपैलू खेळाडू वसई कोळीवाडा या संघातील संतोष किंग 14-32 यांचा हा संघ आणि स्वतः ते जातीने उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे की आपला हा संघ दमदार कामगिरी करतोय अनेक स्पर्धामध्ये. मागच्या काही दिवसात आपण बघतोय सातत्याने क्रिकेट सुरू आहे, कारण कोरोना काळ जसा संपलाय तसा स्पर्धांचा ऊत आलाय आणि आता लॉकडाऊन लागो किंवा नाही लागो क्रिकेट मात्र सुरू राहणार आहे. यावेळेला आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी, वाईटचा इशारा होतोय. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलाय. तपस्याच्या इथे देखील क्वार्टर फायनलला पोहोचलाय, त्यामुळे निश्चितच जबरदस्त फॉर्मात असलेला संघ आहे. लोफल टच डिलिव्हरी आहे, स्टायलिश फटका बघायला मिळतो ऑन साइडला. तुषारच्या बॅट मधून एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. गॉडसन पाकिट मगाशी नेम लागला नाही, यावेळेला नेम धरायचा होता त्याला. काय जबरदस्त खेळाडू आहेत. या मालिकेत जर बघितलं तर निश्चितच मी असं सांगेल की वसई कोळीवाड्याच्या संघाने एकट्याच्या परफॉर्मन्सवर सामने जिंकलेले आहेत, मात्र एक चांगलं टीम वर्क त्यांच्याकडून नेहमीच होतं. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक क्लास ड्राईव्ह बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतोय, दुसरी धाव देखील कंप्लीट. वाजव रे. थँक्यू डीजे. जबरदस्त स्टेप आउट केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगलं कॅमेरा वर्क किती आम्हाला दिसून येते ते म्हणजे दिलीप भोईर यांच्या मार्फत. शेवटी आपण बघू थोडंसं डिफ्लेक्शन झालं, त्यामुळे मॅकमिलनला हा चेंडू पकडता आला नाहीये, मात्र सुंदर कॅमेरा वर्क, वेल डन दिलीप. मला वाटतं पुढच्या काळात जर दिलीप तुम्हाला आयपीएल ला दिसला तर निश्चितच आश्चर्य वाटून घेऊ नका. शिफारस करू आम्ही त्याची, नो डाऊट. जो काही आमचा जो संबंध आहे शिफारस करायला हरकत नाही. मात्र मित्रा तिकडे चिअर गर्ल्स असतात, त्यांना सांभाळून. तर पहिले षटक संपलंय, धावसंख्या झाले ती म्हणजे 18. व्हॉट अ स्टार्ट बाय मरुवाई राजावळी. दॅट्स अ ब्युटी. या वेळेला मॅकमिलननी दाखवलंय की क्षेत्ररक्षण माझं खराब झालंय, मात्र माझी गोलंदाजी
निश्चितच मी ताकदीने गोलंदाजी करेन. हा टप्पा पडल्यानंतर किती उसळलाय चेंडू. अप्रतिम चेंडू. पुढचा चेंडू तुषारसाठी. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे का? चेंडू अतिशय योग्य आहे. रेषेच्या आतमधून चेंडू गेला तर तुम्हाला वाईड मिळणार नाहीये. अतिशय चांगले अंपायरिंग होते तिथे. गुड डिसिजन बाय मॉन्टी गोडेकर. मॅकमिलन टू तुषार. यावेळेला मला शॉर्ट चेंडू होता आणि इथे हा झेल. येस फ्रँकी आहेत तिथे. हा झेल टिपला जातोय. या भागीदारी तिथे आपण बघतोय फुटते आणि निश्चितच धावसंख्या 18 असताना दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे मरुवाई राजावळी संघाला. डीजे थँक्यू डीजे. यार ईस्ट इंडियन म्युझिक मधील माझं सगळ्यात आवडतं गाणं. आणि येस येस कोळीवाड्या संघासाठी एक खास गाणं असेल. संतोष किंग 14-32. यावेळा आपण बघतोय चेंडूला उडवलंय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय सीमा रेषेच्या बाहेर. लेट्स सी द अंपायर डिसिजन. या 4 धावा येतील. थँक्यू मॉन्टे. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. अतिशय चांगली कामगिरी तिथे आपण बघतोय धावल शेख यांच्या मार्फत. चांगल्या पद्धतीने चेंडूला रीड केलं आणि त्यानंतर फाईन लेगला टर्न केले. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. आता मात्र तिथे आपण बघतोय गॅडिंग मानकर जाताना दिसत आहेत. मात्र येत्या काळात 6, 7, 8, 9 आणि 10 एप्रिलला साहेब प्रतिष्ठान यांची नाईट स्पर्धा मिथुन सतीश पाटील यांच्या मार्फत इथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे एक मोठी स्पर्धा तुमच्या आणि आमच्या सेवेला इथे येणार आहे. दिनांक 6, 7, 8, 9 आणि 10 5 दिवस तब्बल हा नाईटचा थरार तुम्हाला याच मैदानात पाहायला मिळणार आहे एप्रिलला. त्यामुळे निश्चितच वेट अँड वॉच. या मैदानावर अनेक मान्यवर स्पर्धा तुमच्या माहितीसाठी येणार आहेत आणि निश्चितच ही स्पर्धा आपण बघतोय आत्ताच घोषित झालाय. थँक्यू व्हेरी मच मिथुन सतीश पाटील. पुढचा चेंडू मॅकमिलन टू दिनेश. अतिशय चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगला टर्न इथे मिळतोय. गुड बॉलिंग बाय मॅकमिलन. मात्र ही षटक आपण बघतो पहिल्या षटकात तब्बल 18 धावा. मात्र या षटकात एक बाउंड्री आले तरी सुद्धा आलेत 5 धावा. याचं कारण मॅकमिलनची क्लास गोलंदाजी, मॅकमिलनची चायनामन गोलंदाजी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय टर्न केले सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर. जर तुम्ही हातभर चेंडू वळवत असाल तर हॅट्स ऑफ आहेत तुम्हाला. जर तुम्हाला मातीची विकेट दिली तर प्रत्येक चेंडू खेळणं अनप्लेबल ठरेल. व्हॉट अ बॉलिंग बाय मॅकमिलन. वेल बोल्ड. नवीन गोलंदाज येतोय रॉकी. अजून एक चांगला गोलंदाज. मागच्या सामन्यात त्याची गोलंदाजी पाहत होतो. ऑब्स्टिकवर टिचून मारा काय असतो जी गोलंदाजी अक्षय रॉकर बॉईज संघाचा करत होता. मात्र तो पहिला चेंडू त्यांनी वाईट टाकला आणि त्या सामन्याचं होत्याचं नव्हतं झालं. होतं असं कधी कधी. मात्र यश नमितनं देखील वाईट टाकला होता. ही देखील आठवण करावी लागेल. बघायचं आहे की रॉकी कशा काय पद्धतीने गोलंदाजी करतील. दाऊल शेख खेळण्यासाठी सज्ज आहेत. पुलपीच डिलिव्हरी आहे. हलकासा चेंडूला पुश केलाय सॉफ्ट हँडने. चेंडू येतोय तो शॉर्ट कव्हरला. हा इव्हन आहे तिथे एकाच धावावर समाधान. एक गोष्ट माझ्या मात्र लक्षात येते की आयव्हन बघा जबरदस्त खेळाडू आहेत. 50+ आहेत. मात्र तरी देखील अंतिम 11 मध्ये आहेत. त्यामुळे निश्चितच वसई कोळीवाडाकडे त्यांची रिप्लेसमेंट नाहीये असं देखील आपण म्हणू शकतो. मात्र आतापर्यंत बघा 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने अडवलेले आहेत. एक हँडी प्लेअर आहेत आणि मास्टर माइंड त्यांना म्हणावं लागेल. कित्येक वर्षापासून सातत्याने या माणसाला क्रिकेट खेळताना बघतोय. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. तर हा आहे रॉकीचा ट्रेडमार्क चेंडू. कारण लागोपाठ आपण भिडले चेंडू वर पिच केले होते. त्यानंतर फलंदाज पुढे येणार हे माहिती होतं. लगेच शॉर्ट पिच डिलिव्हरी. याला म्हणतात एक चांगलं क्रिकेटिंग ब्रेन. गुड बॉलिंग. यावेळा पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आहे. मात्र हलकीची एज तिथे लागली आहे. धावल नक्कीच तिथे थोडासा कमजोर पडतोय असं म्हणेन मी. या प्रकारच्या गोलंदाजीला सामोरं जायचं असेल तर तुमचं बॅकफूट मजबूत असणं भरपूर गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या गोलंदाज
शोल्डरचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्यावेळेला चेंडूच्या रेषेत प्रथमतः जाणं भरपूर गरजेचं आहे. डाव्या पायाचा वापर देखील तितका स्मार्ट पद्धतीने करावा लागेल. यावेळेला कोणताही पायाचा वापर नव्हता, मात्र हँडवर्क जबरदस्त झालंय आणि हा अतिशय चांगला आपण बघतोय थ्रो देखील आलाय. दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. 28 लॉस ऑफ 2. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 4 षटकांचा सामना तुम्ही बघताय. श्रद्धांजली चषक अंतिम सामना. गुड बॉल. अशा प्रकारचे चेंडू नक्कीच अनप्लेबल ठरतील आणि मी माशी म्हटलं की बॅकफुटला जबरदस्त तुम्हाला खेळावं लागेल अशा प्रकारच्या चेंडूला. खास करून ऑस्ट्रेलियन पिचवर आपण अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. हॅट्स ऑफ रॉकी. गुड बॉलिंग. या षटकात आलेत फक्त आणि फक्त 4-5 धावा. बघा, पहिल्या षटकात 18 धावा, त्यानंतरच्या षटकात 5 धावा आणि या षटकात देखील 5 धावा. त्यामुळे असं वाटलं होतं ही धावसंख्या 50च्या पलीकडे जाईल किंवा काय, मात्र ती अजूनपर्यंत दिसते फक्त आणि फक्त 28. त्यामुळे आता या शेवटच्या षटकात जर 50 धावापर्यंत मजल मारायची असेल तर तब्बल 22 ते 21 धावा कराव्या लागतील. लेट्स सी इथे काय घडतंय. मात्र एक रिझनेबल धावसंख्या बनवायची असेल तर 12 किंवा 13 धावा नक्कीच येणं गरजेचं आहे. 40 ते 40च्या पलीकडे धावसंख्या असली तर या अंतिम सामन्यात तुम्हाला आव्हान दिसेल. कारण विसरू नका, मरवाई संघ जो राजावळीचा संघ आहे त्यांचे गोलंदाज दिनेशने चांगली कामगिरी केली, तसेच वीरेंद्र यादव यांनी देखील चांगली कामगिरी केली. स्वतः नितेश हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. त्यामुळे गोलंदाजांची साईड त्यांच्याकडे चांगली आहे. फक्त गरज आहे चांगल्यात चांगली धावसंख्या बनवणं. जस्टिन येतो गोलंदाजी मार्कवर. इथे खाली राहिलाय चेंडू. धोका होईल किंवा काय, मात्र कोणताही प्रयत्न नाहीये. गॉडसन पाकिट यांना देखील चेंडू अडवता आला नाही, मात्र बाईचा इशारा होता. थँक्यू अंपायर. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. दिनेश यावेळेला एक वेगळा फटका बघायला मिळतोय. अगोदर शफल केलं होतं की मला ऑन साइडला मोठा फटका खेळायचा आहे. ऍट द एंड ऍडजस्टमेंट स्ट्रोक बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला टॅप करावं लागतंय. वेगळी ऍक्शन बघायला मिळते. जस्टिनचं मात्र कौतुक आहे. 5 ते 6 पावलांचा स्टार्ट आहे, मात्र दिशान टप्प्यावर बुल नियंत्रण आपल्याला दिसतंय. जास्त धावा मिळणार नाहीत. वॉट अ बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र कुठेतरी फटका खेळताना बॅट ग्रिप देखील व्यवस्थित नाहीये. ग्रिप वारंवार सटकते असं वाटतंय. लक्षात घ्या, फलंदाजी करताना तुमची ग्रिप किती महत्वाची आहे, एकूणच बॅटची पोझिशन किती महत्वाची आहे. टान्स सगळ्यात महत्वाचं काय असतं तर टान्स. यावेळेला आपण बघतोय एक मोठा फटका नक्की देणार. मात्र हा षटकार आलाय. गुड शॉट डीजे. जबरदस्त पोझिशन मध्ये आले होते आणि पूर्ण कल्पना होती की या षटकात जर आपण षटकार ठोकणार नाही तर कोणत्या षटकात, कारण स्लॉग ओव्हर आहे आणि हा क्रुशल षटकार येतोय. धावसंख्या 37 वर उडी घेते. यावेळेला एज लागलंय, मात्र इथे धोका होणार. दाऊल शेखला परतावं लागेल. नवीन फलंदाज कोण. भूमीत स्वतः कर्णधार तिथे जाताना दिसतील. मात्र एक चेंडू शिल्लक असेल. बरोबर, लास्ट बॉल आहे. या लास्ट बॉल एखादा चौकार बघायला आवडेल. धन्यवाद मित्र. अशा प्रकारची गाणी वाजू नकोस, माझं रक्त सळसळतं, कारण आज रात्री काय होईल मला माहिती नाही. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. स्वतः कर्णधार भूमीत स्ट्राइक एंडला. धावसंख्या 37 झाले. 4 षटकांचा सामना तुम्ही बघताय. या वेळेला हा चेंडू खाली राहिलाय, मात्र तो बरोबर लाईन मध्ये आहे आणि हा चेंडू निर्धाव संपतोय. 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष. त्यामुळे हा सामना निश्चितच
चांगली धावसंख्या आहे, फक्त गरज आहे चांगल्या गोलंदाजीची आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाची. कोण जिंकेल श्रद्धांजली चषक 2021? एका बाजूला आहे वसई कोळीवाडाचा संघ, संतोष किंग 1432. हे नाव वारंवार विसरायला होतं, मात्र संतोष शोधा इथे 1432 1432 असं नाहीये. अच्छा असं आहे का ते 1432? आय लव्ह यू टू. वाह संतोष, निश्चितच. आणि याच दरम्यान आपण बघतोय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचं स्वागत होत आहे. वेलकम बाय. आणि मला वाटतं ते आताच खेळून आलेले आहेत. आता वेल डन. इथे अतिशय चांगली कामगिरी इथे केली ती म्हणजे वसई कोळीवाडा संघानं. सदोतीस धावा झाले, 38 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांचा सामना आपण बघतोय. श्रद्धांजली चषक 2021 मधील अंतिम सामना. प्रेक्षकांची संख्या अतिशय चांगली दिसते आणि मी दिलीपला विनंती करीन की आपल्या प्रेक्षकांवर देखील एक कॅमेरा फिरव करून. गॅडिंग मानकर पहिले षटक हाताळलं, 18 धावा दिला. मॅक मिलननं दुसरं षटक हाताळलं, 5 धावा दिला, एक गडी बाद केला. रॉकीच्या एका षटकात फक्त 5 धावा आणि जस्टिननं अंतिमदा देखील चांगली कामगिरी केली, फक्त 8 धावा दिल्यात. आणि म्हणूनच असं वाटलं होतं की 50 धावा पूर्ण होतील किंवा काय, मात्र संघ 40च्या आतमध्ये राहिलाय. विजयासाठी फक्त आहेत 38 धावा. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जॉईन करतोय आणि निश्चितच ज्यावेळा पुढची 4 षटके येतील तुमच्या समोर आवाज येईल. या परिसरातील एक गोड आवाज अक्षय साडम. थँक्यू. हॅलो चेक. थँक्यू संकेत जी. आपण बघतोय जिंकण्यासाठी 24 चेंडू 38 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आपण बघतोय श्रद्धांजली चषक 2021 मेगा फायनलचा मुकाबला. एका साईडला संघ बघतोय तर म्हणजे आई मरुदेव स्पोर्ट राजावली या परिसरातील संघ आणि आजच्या दिवसात चांगला खेळ करून तो फायनल पर्यंत पोहोचलाय. चांगला लक दिसलं. पहिले 2 सामने 1-1 धावांनी विजय मिळवलाय. त्यानंतर यावेळी फायनल मध्ये दिसतोय आई मरुदेव स्पोर्ट राजावली. चांगली फलंदाजी झाली, एक सन्मानजनक स्थितीमध्ये 38 धावांचं लक्ष आहे. त्यानंतर कालच्या दिवसात जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला तो म्हणजे वसई कोळीवाडा संघ. नक्कीच आणखीन एक स्पर्धा आहे 6, 7, 8, 9 आणि 10 एप्रिल रोजी साहेब प्रतिष्ठान यांची नाईट स्पर्धा आहे. मिथून सतीश पाटील यांची स्पर्धा आपण बघतोय 6, 7, 8, 9 आणि 10 एप्रिलला ही स्पर्धा आहे. नाईट स्पर्धा आहे साहेब प्रतिष्ठान मिथून सतीश पाटील. नक्कीच या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच आपण बघत असतो. मागील महिन्यामध्ये बघितले भाई यांच्या वाढदिवसानिमित्त द ग्रेट मराठा चषक 2021 बघितलं. त्यानंतर लगेच JPL बघितलं 4 दिवस. त्यानंतर ही स्पर्धा. आणि या मैदानाची एक खासियत आहे की या मैदानावर तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त स्पर्धा बघायला मिळतात. आणि सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केला जातोय ऑन ड्राईव्ह आणि एका धावेने श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातंय. मिस्टर फलंदाज फ्रँकी बघतोय आपण. स्ट्राईक एंडला गॉडसन 2 हार्ड हिटर फलंदाज आणि दोन्ही हुकमे एक्के ते म्हणजे वसई कोळीवाडा संघ आपल्याला बघायला मिळतोय. तेवढेच चांगली गोलंदाजी आहे ती आई मरुदेव स्पोर्ट राजावली संघ. चांगला बॅटल, चांगली टक्कर तुमच्यापर्यंत येईल. लोअर फुलटॉस चेंडूचा पुन्हा एकदा समाचार घेतला जातोय. इनटू द गॅप, वेल टायमिंग. त्यानंतर 1 बाउंड चेंडू जातोय आर पार, सीमा पार आणि हा येतोय श्रद्धांजली चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त यावेळी गॅप मध्ये फलंदाजी करताना दिसत आणि ही खासियत आहे गडसन यांची. व्ही शेप मध्ये फलंदाजी करताना बघतो आपण त्यांना. अक्रॉस होऊन चौकार ठोकला. त्यानंतर पुढचा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर चेंडू त्या ठिकाणी जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. 1 बाउंस चेंडूला आडवेपर्यंत वीरेंद्र फेकी येईपर्यंत 2 धावा. पुन्हा 3ऱ्या धावेचा कॉल आहे फ्रँकी यांचा. आणि काय रनिंग तिन्ही गोष्टींचा चांगला सामंजस्यपणा दोन्ही खेळाडूंमध्ये दिसतो. धडपडक 8 झाले आणि 3 चेंडू टाकून झाले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं
या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. त्यानंतर जे जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले आहेत, JTC लाईव्ह, युट्यूब लाईव्ह आपण ही स्पर्धा बघतो, त्यांचं सुद्धा या स्पर्धेत हार्दिक स्वागत. आणि या मैदानावर जे जे मॅचचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा हार्दिक आभार. यावेळी चेंडू इंटू द गॅप, पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा रेषे पार, आर पार, शानदार, दमदार, वजनदार चलता. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. नक्कीच जबरदस्त फटका येतो आणि ही खासियत आहे कोलीवाडा संघाची की पहिल्याच 2 षटकांमध्ये मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झोकून देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालू आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. असं वाटलं होतं की कॅच होईल, चेंडू जास्तीत जास्त वेळ हवेमध्ये होता, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न दिसला नाही तुषारांचा. त्यानंतर या येत आहेत 2 धावा, 5 चेंडू धापळकावर 14 धावा, 38 धावांचा पाठलाग करताना वरचढ करताना दिसतो या पहिल्या षटकामध्ये. तो म्हणजेच वसई कोलीवाडा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि नक्कीच जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्नात चांगले धावगती आतापर्यंत जमा केले. स्क्वेअर पट्ट्यामध्ये इंटू द गॅप मध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागते. कोण विजय होईल तो चेंडू जाईल तर सीमा पार, मात्र अडवून नक्कीच या धावा येतील 3 धावा आणि षटक संपते पहिलं. धावफलकावर धावा आहेत 17 धावा. एक चांगली स्थिती आहे फलंदाजी करताना वसई कोलीवाडा संघ. नाबाद जिंदाबाद 17 धावा, 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकत राहा, बघत राहा श्रद्धांजली चषक 2021. साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. थँक्यू डीजे. नक्कीच डीजेच्या माध्यमातून सुद्धा चांगले गीते वाजवली जात आहेत. साईबाबांचं गाणं तुमच्यापर्यंत येतंय. त्यानंतर चांगले गीत डीजे यश आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी नितेश गोलंदाजी मार्कवर येतोय आणि आज नक्कीच सर्व नायगाव क्रिकेट असोसिएशनचे जे संघ होते त्यांचं नक्कीच कौतुक करेन की वेळेच्या आतमध्ये सर्व सामने समाप्त झाले. फायनल आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळताना दिसतोय. तर रॉकर बॉईजला सुद्धा शुभेच्छा देईन. चांगली या ठिकाणी आयोजन नियोजन पूर्ण स्पर्धा चांगली पार पडताना दिसते. आता मात्र लॉफ केलेला आहे, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 2 धावा काही रोखू शकत नाही. फेकी येईपर्यंत, बॅकिंग होईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 17चा खतरा मला तरी दिसला या संघावर. धावा झाल्यात 19. पूर्णपणे खतरा राजवली संघावर दिसतोय. आता मात्र धावा झाल्यात 19. जिंकण्यासाठी सुद्धा 19 धावांची गरज आहे, मात्र 17 चेंडू शिल्लक आहेत. आणि किती षटकात मॅच फिनिश होईल. गोलंदाज वारंवार बोनसच्या रूपाने धाव देताना दिसतोय. वाईटचा इशारा. पंच मॉन्टी घोडेकर एक स्टायलिश पंच म्हणून या स्पर्धेत चांगले काम करताना स्क्वेअर पंच ललितजी भोईर बंड्या या नावाने प्रसिद्ध या पंचकृषीतील एक चांगले सक्षम पंच आपल्यापर्यंत बघायला मिळतात. 17 चेंडू 18 धाव्यांची गरज, 20 धावा. धावफलकावर लागला. यावेळी मिडल स्टंप गोल केलेला आहे, दांडा गोल फलंदाजांनी. ही नितेशांची खासियत आहे. द ग्रेट मराठा चषकामध्ये 5 ते 6 त्यांनी स्टंप बोल्ड केले होते. त्याच पद्धतीची गोलंदाजी नितेश मार्फत. गडीबाद गॉन. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. JPL सॉन्ग तुमच्यापर्यंत आलं. 12 संघ होते, 12 पॅकर्स होते आणि त्यानंतर 3 संघ आपल्याला बघायला मिळाला. RK वॉरियर्स नंबर 3 चा मानकरी, नंबर 2 चा मानकरी ऍर्चिस वेक्टर आणि नंबर 1 चा ओमसाई जुचंद्र संघ. त्यानंतर व्यासपीठावर आपण बघतोय साहेब उपस्थित आहेत. जगन्नाथजी मोरेश्वर तांडेल साहेब, त्यांचं सुद्धा या स्पर्धेत हार्दिक स्वागत. त्यानंतर आत्मारामजी लाडकूजी भोईर ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक मोहन रवींद्र पाटील भाई यांचं सुद्धा या स्पर्धेत हार्दिक स्वागत. त्यांचे सहकारी पूर्ण टीम बघायला मिळते. पुन्हा एकदा मैदानाच्या आत 16 चेंडू 18 धाव्यांची गरज. हो, अपील केली जाते, लाऊड अपील आणि फलंदाज यावेळी लेग बिफोरच्या साह्याने गडी बाद होतोय. चांगल्या लेंथवर चेंडू होता. इम्पॅक्ट जर बघितलं तर नक्कीच मिडल स्टंपवर चेंडू होता आणि लाईन अँड लेंथ वर कंट्रोल ठेवला.
फलंदाज यावेळी सापडतोय एस्टँडच्या मध्ये गडीबाद गॉन. हस्तींच्या वाट्यावर हाय हिल्ला, हस्तींचे बापाचा हाय बंगला, हस्तींच्या वाट्यावर हाय हिल्ला, हस्तींचे बापाचा हाय बंगला. थँक्यू डीजे. नितेश पुन्हा एकदा द ग्रेट मराठा चषकाची आठवण करून देतोय. द ग्रेट मराठा चषकावर कोणचं नाव होतं तर नक्कीच संपूर्ण टिवरी राजावली संघाचं 3 ट्रॉफीज त्यांच्या गावात गेल्या. चॅम्पियन असोसिएशन मध्ये त्यांनी नंबर 2चा ट्रॉफी पटकावली टिवरी संघाने, नंबर 1 ची ट्रॉफी नायगाव क्रिकेट असोसिएशन मध्ये राजावली संघाने, आणि कॉम्बिनेशन टिवरी राजावली एक गाव एक संघ होता तिथे स्वरा 11 राजावली या संघाने चांगल्या बक्षीस पटकावलं होतं नंबर 2. मला तरी वाटतं की 9 ट्रॉफीज त्यांच्या गावात गेल्या होत्या. द ग्रेट मराठा चषकामध्ये पूर्णपणे राजावली टिवरी संघाने आपली छाप सोडली होती. 15 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे आणि नक्कीच पंचांकडून इशारा आहे की मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा करतो गोलंदाज. एक एक धाव महत्वाचे आहे, त्यानंतर एक एक वाईट चेंडू डोकेडुकी ठरेल. आज सुद्धा लग बघितला आपण राजावली संघाचा पहिला सामना पराभवाच्या छायेमध्ये होता, त्यानंतर चांगला कमबॅक जॉलीबाई संघाला पराभव केला 1 धावेने. यावेळी चेंडू हवेमध्ये अपील सुद्धा केले. आता मात्र फलंदाज यावेळी परतावा लागेल गडीबाद आणि यावेळी होते हॅट्रिक. थँक्यू डीजे. आणि हा ठरतो या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज नितेश. वाडा बॉलिंग हॅट्रिक घेतली जाते आणि फलंदाज यावेळी बाद होतोय. जस्टिन आऊट झाला, ज्याने हॅट्रिक काल घेतली तो यावेळी नितेश यांच्या गोलंदाजीवर बाद होतोय. जबरदस्त गोलंदाजीने आजच्या दिवसातले हॅट्रिक बघायला मिळते. एका साइडने चांगली गोलंदाजी होते नितेश यांची, तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. 14 चेंडू 17 धाव्यांची गरज. खतरा दिसतोय मैदानाच्या आत. 3 गडी बाद झाले लगातार. आता मात्र हलकीशी एज घेतले, नक्कीच थोडासा डिस्टन्स राहिला स्टँड मध्ये, मात्र चेंडू दंदन दंदन करत जातो सीमा रेषी पार आर पार. यावेळी येत आहेत 4 धावा. लीगची झाली या घोषणा, जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा, जुचंद्र प्रीमियर लीग. नक्कीच वसई कोलीवाडा संघाचा सुद्धा लक दिसते. थोडासा या ठिकाणी फलंदाज वाचलेला आहे की 14-32 संतोष किनी यांचा संघ आपल्याला बघायला मिळतो. वसई कोलीवाडा संतोष किंग 1432. आता मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल, 1 धाव येईल आणि यावेळी षटकाची समाप्ती होते. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. मेगा फायनलचा मुकाबला आपण बघतोय. आई मरुदेवी स्पोर्ट राजावली वर्सेस वसई कोलीवाडा संतोष किंग 143 यांचा संघ. तिथपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, बघत राहा तुम्ही श्रद्धांजली चषक 2021. ग्रेट मराठा येणार कट्टा या टीमच हाय जाम भारी र. छत्रपती लायन्स पाण्याची सोय करा. जिंकायची केली तयारी र. द ग्रेट मराठा येणार कट्टा या टीमच हाय जाम भारी र. छत्रपती लायन्स पत्तू पॅकर्सने जिंकायची केली तयारी र. आर्चिस विक्टरन काव्या फायटर्सची दुमदुमली गर्जना. अरे आम्हीच जिंकणार, विजयी ठरणार, केली अशी गर्जना. जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा, जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा, जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. थँक्यू डीजे. राजावली एक्सप्रेस आपल्याला बघायला मिळतोय. वीरेंद्र एक अनुभवी गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाने चांगली इम्पॅक्टफुल गोलंदाजी केली. हा चांगला बॅटल बघायला मिळेल. गॉडसन वर्सेस वीरेंद्र. चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर पट्ट्यामध्ये. यावेळी कॅच छुटा, दिल तुटा असं वाटते. मला तरी वाटते की हा मॅच छुटा
आणि त्यानंतर बघा पूर्णपणे गाडी भरकटले डगमगले. त्याच्यानंतर जिथे गडीबाज असतात तिथे 3 धावा येतात. या 3 धावा या षटकामध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतात या स्पर्धेतील. कारण की बघितलं आपण मिसफिल्ड होते, स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये झेल सोडला जातोय. त्यानंतर 3 धावा येत आहेत. बघा सोपा झेल होता, चांगला धावता झेल होता, मात्र कुठेतरी हा झेल व्हायला हवा होता. या क्रुशियल मोमेंट मध्ये अशा कॅचा जास्तीत जास्त वेळा सुटताना दिसतात. 11 चेंडू 9 धावांची गरज, 29 धावा, 3 गडी बाद. वसई कोलिवाडा संघ स्ट्राईक इनला आपण बघतोय विनय गॉडसन एका साइडने किल्ला लढवतोय वसई संघाचा, तर विनय यावेळी न्यू मॅन इन. वीरेंद्र यावेळी अकूट टप्प्यावर चेंडू होता. त्यानंतर ब्लॉक हॉल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्नात लेग साइडला चेंडू जाईल आणि एकच धावांवर समाधान मानावे लागेल. 10 चेंडू 8 धावांची गरज. मागचा सामना सुद्धा असाच झाला आणि सहजरित्या कोलिवाडा संघ विजय झाला. मात्र यावेळी चांगले गोलंदाज आहेत आणि कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावे लागतील, निर्धाव चेंडू चे सांगता करावे लागेल, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल जर मॅच मध्ये जिवंत राहायचं राजावली संघाला. 10 चेंडू 8 धावांची गरज. हाफ ट्रॅकर होता, आमंत्रण केलं होतं फलंदाजाला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाते सीमा पार. छत्रपतींचा छावा आणि या आळ्यात मॅक्सिमम 6 धावा. मुंबई इंडियन्स दम लगाएंगे, मुंबई इंडियंस जान लगाएंगे, मुंबई इंडियंस जलवा दिखा देंगे हम, मुंबई इंडियंस लोहा जला देंगे, पाणी जला देंगे. डीजे नक्कीच IPL चं गाणं सुद्धा वाजवलं जाते आणि थोड्या दिवसात IPL सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. चांगलं ऑप्शन झालं. ऑप्शन मध्ये विचार केला तर ग्लेन मॅक्सवेल आपल्याला बघायला मिळतं. RCB संघामध्ये चांगला संघ झालाय. यावेळी RCB संघ फॉर्म मध्ये येईल का IPL मध्ये तुम्ही बघू शकता. 9 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. 9 चेंडू 2 धावेची गरज. बघा यावेळी सन्मान दिला. या अगोदर स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. त्यानंतर यावेळी चांगला चेंडू आहे तर चांगला सन्मान केला जातो. याला बोलतात क्रिकेट. जबरदस्त फलंदाजी. 7 चेंडू मध्ये 22 धावा केल्यात आणि आता मात्र 8 चेंडू 1 धावेची गरज आणि 99% खिशामध्ये मॅच आहे ती म्हणजेच वसई कोलिवाडा या संघा समोर. वीरेंद्र यांचा चेंडू ऑन ड्राईव्ह आणि यावेळी विजय होईल तो म्हणजे वसई कोलिवाडा संघ या स्पर्धेचा मानकरी ठरलाय आणि उपविजेता ठरतोय तो म्हणजे आई मरदेवी स्पोर्ट राजावली संघ. जबरदस्त खेळ होताना दिसला आणि आज काय विचार केला तर 5:56 घड्याळात झालाय आणि मॅच पूर्णपणे समाप्त झालाय. आज नायगाव क्रिकेट असोसिएशनचं कौतुक करावं लागेल कारण की वेळेच्या आतमध्ये सर्व सामने झाले. टाइमपास झाला नाही. 2 दिवस जास्तीत जास्त टाइमपास झाला, मात्र आज सर्वांचं कौतुक करावं लागेल. सर्व या ठिकाणी